हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आपण आपल्या जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे सॉम, जो सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग करता जो कॉमन सब्जेक्ट आहे त्याची ऑलरेडी आपण डेमो लेक्चर ऑलरेडी स्टार्ट केले होते। लास्ट लेक्चरला जे पहिलं डेमो लेक्चर आपण सॉमचं पाहिलं होतं त्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं एसआय युनिट आपण पाहिलं होतं। आता आजच्या डेमो लेक्चर नंबर 2 ला आपण त्या पुढचा कन्सेप्ट पाहणार आहोत। तर बाळांनो, आपला सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम। यामध्ये आपण पाहतो युनिट नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचं मार्कांचं वेटेज आहे 12 मार्क्स। लास्ट लेक्चरला आपण डेमो लेक्चर नंबर 1 पाहिलं ज्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट डिटेलमध्ये डिस्कस केला। आजच्या लेक्चरला आहे आपलं डेमो लेक्चर नंबर 2 जिथे आपण पाहणार आहोत नेक्स्ट कन्सेप्ट रेडियस ऑफ गायरेशन। आपल्याला आजच्या लेक्चरला पाहायचं आहे रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट डिटेलमध्ये। तेव्हा बाळांनो हेडिंग द्या, डेमो लेक्चर नंबर आहे 2 आणि आपण कन्सेप्ट पाहतोय रेडियस ऑफ गायरेशनचा। ठीक आहे, मग पहिल्या डेमो लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट पाहिला, सेकंड डेमो लेक्चरमध्ये आपण रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट पाहत आहोत। बरं, आता या ठिकाणी ऑलरेडी मी तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे। युनिट नंबर 1 आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा आहे त्या युनिट नंबर 1 चा टोटल सिलेबस। लास्ट लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट पाहिला होता। आता आपण पाहतोय रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट। ठीक आहे, हा जो कन्सेप्ट आहे प्लेन लॅमिनाचे, वेगवेगळ्या प्लेन लॅमिनाचे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे। कारण अगोदर रेडियस ऑफ गायरेशन समजणं फार गरजेचं आहे। म्हणून पहिला कन्सेप्ट पाहिला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, मग दुसरा कन्सेप्ट पाहतोय रेडियस ऑफ गायरेशन। कळतंय आपण पुढे कसं चाललोय? ओके, चला सिलेबस तुम्ही ऑलरेडी पाहिलेलाच आहात, लिहिलाही असेल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये। बरं, आता आपला आजचा टॉपिक कोणता? तर आपण आपल्या आजच्या टॉपिकमध्ये आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट पाहणार आहोत की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट पाहणार आहोत। त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचे डेफिनेशन पाहणार आहोत। त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत। म्हणजे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन जर क्वेश्चनमध्ये विचारलं तर त्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते आपण पाहणार आहोत। आणि रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट आपण पाहणार आहोत। हे टॉपिक जे रेडियस ऑफ गायरेशनच्या रिलेटेड आहेत हे सगळे टॉपिक आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, चला पुढे जाऊया। आता बाळांनो, आपण पुढे पाहणार आहोत रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन। पण रेडियस ऑफ गायरेशनच्या डेफिनेशनला पाहण्या अगोदर थोडा आपण लास्ट लेक्चरला काय झालं ते 2 मिनिटात रिवाइज करू। त्यानंतर आपण रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट हा आपण व्यवस्थित समजून घेऊ, मग डेफिनेशनकडे येऊ। मग बघा, थोड्या वेळाकरता डेफिनेशन बाजूला राहू द्या। मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय कॅपिटल आय। फॉर्म्युला होता त्याचा AH²। हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, हे आपण मागील लेक्चरला पाहिलं। त्यानंतर जर मी Ix घेतोय तर फॉर्म्युला काय रे बाबा, AX²। जर मी Iyy घेतोय, सॉरी AY² आहे, सॉरी बरोबर, Ixx चा फॉर्म्युला आहे AY² आणि Iyy चा फॉर्म्युला आहे AX²। तुम्ही इथं समेशन घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। मग लक्षात ठेवा, Ixx काढत असेल तर y लागत असतो, म्हणजे y बार लागत असतो। तुम्ही x बार y बार काढलं की नाही सेंट्रॉइड मेकॅनिक्सच्या 5व्या युनिटमध्ये, तेच तुम्हाला इथं x बार y बारच्या स्वरूपात इथं लिहायचं आहे। एरिया तर तुम्हाला माहिती आहे कसा काढायचा आहे। एरिया तर मी देणारच आहे तुम्हाला की रेक्टँगलचा एरिया असतो लेंथ इंटू विड्थ, ट्रायंगलचा एरिया असतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट, सर्कलचा एरिया असतो π/4d² किंवा πr²। एरिया माहिती आहे तुम्हाला कसा काढायचा आहे। एक्स बार वाय बार कसा काढतात म्हणजे एक्स आणि वाय कशी काढतात हे तुम्ही सेंट्रॉइडमध्ये शिकला आहात। हे फॉर्म्युले आपण कालच्या लेक्चरला पाहिले। बरं, आता अजून एक पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट म्हणजे काय, की कुठला तरी एक रिफरन्स ॲक्सिस असतो, त्या रिफरन्स ॲक्सिस भोवती तुमचा जो काही एरिया आहे तो 2दा रोटेट केला जातो। किती वेळा? 2दा। मग जेव्हा तुम्ही सेकंड मोमेंट घेता त्या एरियाचं, जेव्हा तुम्ही त्या एरियाला 2दा रोटेट करता अबाउट एनी फिक्स,
रिफरन्स ॲक्सिस, तेव्हा त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे तुम्ही इथं किती वेळा रोटेट करताय? दोनदा. मग रोटेट करता म्हणजे सर्क्युलर मोशन, आणि सर्क्युलर मोशन म्हणजे सर्कल, आणि सर्कल म्हणजे त्याला रेडियस येतो की नाही. आणि मग मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये जेव्हा तुम्ही दोनदा रोटेट करताय, जेव्हा तुम्ही तुमच्या एरियाला दोनदा रोटेट करताय, तर रोटेट करता म्हणजे तिथं रोटेशन होतंय, आणि जर रोटेशन होतंय तर पाथ कसा आहे? सर्क्युलर पाथ आहे. आणि सर्कल आहे म्हणजे जगातल्या प्रत्येक सर्कलला काय असतो? रेडियस. मग एखाद्या ॲक्सिस भोवती, एखाद्या रिफरन्स ॲक्सिस भोवती जर एखादा एरिया तुम्ही दोनदा रोटेट करताय म्हणजे तिथं रोटेशन आहे, म्हणजे त्याचा मोशन सर्क्युलर आहे, आणि सर्कल आहे म्हणजे त्याला काय आहे? रेडियस. याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. फक्त रेडियस नाही म्हणत, मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेडियस म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. तुम्ही म्हटले सर एक्झॅक्ट कन्सेप्ट सांगा, हे कालचं कळालं का? आता बघा एक्झॅक्ट कन्सेप्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा लॅमिना आहे आणि हा तुमचा ॲक्सिस आहे. ह्या ॲक्सिस भोवती हा जो प्लेन लॅमिना आहे ज्याचा एरिया ए, हा एरिया मी या ॲक्सिस भोवती दोनदा फिरवला, दोनदा रोटेट केला, दोनदा त्याचं मोमेंट घेतलं. किती वेळा? दोनदा. तर यात आता ह्या प्लेन दोनदा जर रोटेट केला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. पण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे दोनदा रोटेशन आहे, रोटेशन आहे म्हणजे सर्कल आहे. मग मला सांगा याचा जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे जी, कुठंतरी सेंट्रॉइड असेल ना. जगामध्ये प्रत्येक भागाला म्हणजे प्रत्येक एरियाला कुठंतरी सेंट्रॉइड असतो. असं समजा याचा सेंट्रॉइड इथं आहे. सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय कॅपिटल जी, हे तुम्ही शिकलात. मग सेंट्रॉइडपासून तर त्या रिफरन्स ॲक्सिसपर्यंत हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्सला काय म्हणतात? रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणतात? रेडियस ऑफ गायरेशन. याच कन्सेप्टला रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतात की ज्यामध्ये तुम्ही तुमचा एरिया एका फिक्स रिफरन्स ॲक्सिस भोवती दोनदा रोटेट करताय. मग तिथं काहीतरी रेडियस आहे, याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. आणि रेडियस ऑफ गायरेशनला आपण डिनोट करतो कॅपिटल के ने. कशाने डिनोट करतो? कॅपिटल के ने. मला वाटतं बेसिक कन्सेप्ट कळाला आहे. आता मग डेफिनेशन अशी लिहिणार का आपण? कन्सेप्ट काय हे वेगळं आणि डेफिनेशन व्यवस्थित लिहिणं वेगळं. मग डेफिनेशन लिहिताना मी काय कन्सेप्ट घेतो बघा बरं का, इकडं बघा जरा. आता डेफिनेशन लिहायची की नाही आपल्याला प्रॉपर. आता पहा, हा समजा प्लेन लॅमिना आहे, हा एक प्लेन लॅमिना आहे. तुम्हाला हा प्लेन लॅमिना ह्या ॲक्सिस भोवती गोल रोटेट करायचा आहे. काय करायचं आहे? रोटेट करायचं आहे. ह्या ॲक्सिस भोवती हा लॅमिना मला रोटेट करायचा आहे. मग याचा सेंट्रॉइड काढायचा कसा? मला सांगा. फॉर एक्झाम्पल, जस्ट 1 मिनिट. फॉर एक्झाम्पल हा एक प्लेन लॅमिना आहे, याला लेंथ आहे, विड्थ आहे, पण थिकनेस नाही. मग हा जो प्लेन लॅमिना आहे याचा कुठंतरी सेंटर पॉईंट असेल ना, बरोबर? असं नाही समजलं, अजून सांगतो. जर मला ह्या प्लेन लॅमिनाला एका बोटावर बॅलेन्स करायचंय, एका बोटावर बॅलेन्स करायचंय, तर मी बोट इकडे ठेवून चालन का कडेला? इकडं कुठं ठेवावं लागेल? सेंटरला. मग तो बॅलेन्स होऊ शकतो ना एका बोटावर, तो प्लेन लॅमिना. मग तो जो पॉईंट आहे, सेंटरचा पॉईंट, जिथं ठेवून मी त्या लॅमिनाला बॅलेन्स करू शकतो, तो सेंटरचा पॉईंट म्हणजे सेंट्रॉइड. आता कन्सेप्ट कळाला? बरं. मग तुम्ही म्हणाले सर सेंट्रॉइड पाशी काय असतं की जिथं सगळी गोष्ट बॅलेन्स होते? तर तिथं असतं, आपण असं ॲज्युम करतो की या पूर्ण लॅमिनाचं जे काही मास आहे, या पूर्ण लॅमिनाचा जो काही एरिया आहे, तो कुठल्या तरी एका पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होतो असं मी ॲज्युम करतो, आणि तो पॉईंट म्हणजे सेंट्रॉइड. लॅमिनाला मला सांगा, प्लेन लॅमिनाला काय असतो? एरिया असतं का व्हॉल्यूम? एरिया असतो. का? कारण त्याला 2 डायमेन्शन आहे, लेंथ आहे, विड्थ आहे, पण थिकनेस. म्हणजेच कुठल्याही लॅमिनाला एरिया आहे आणि तो एरिया कुठंतरी एका पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होतो असं मी ॲज्युम करतो, आणि तो पॉईंट आहे सेंट्रॉइड जी. आता याचा एरिया समजा आहे ए, प्लेन लॅमिनाचा एरिया काय आहे? ए. आणि हा पूर्ण एरिया कुठंतरी एका पॉईंटवर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतो.
लॅमिनाचं आता लक्षात ठेवा, डेफिनेशनमध्ये आपण एरिया म्हणू शकतो, मास म्हणू शकतो, हा की नाही? तुम्ही मास म्हणा, एरिया म्हणा तरी चालेल. मग ह्या प्लेन लॅमिनाचा सगळा एरिया, ह्या प्लेन लॅमिनाचा जो काही एरिया आहे तो सगळा सेंटरच्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होतो असं मी ॲज्युम करतो. त्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात. मग सेंट्रॉइडपासून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ह्या ॲक्सिसपर्यंतचं, याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. कळालं? मग रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आहे, एक प्रकारचं डिस्टन्स आहे. आणि डिस्टन्सचं युनिट काय असतं? मिलीमीटर म्हणजे MM, MM असतं, सेंटीमीटर असतं, मीटर असतं, ॲटसेट्रा. युनिट कळालं? कळाला कन्सेप्ट? आता डेफिनेशन पहा. सेंट्रॉइडचं मिनिंग कळालं ना? सेंट्रॉइड फार महत्त्वाचं आहे बरं का, प्रॉब्लेममध्ये सेंट्रॉइड काढावा लागतो. आता डेफिनेशन पहा. डेफिनेशनमध्ये प्रॉपर वर्ड्स आले पाहिजे तेव्हा मार्क मिळतात. रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन हमखास 2 मार्कला येते. आजचं 15 मिनिटाचं लेक्चर तुम्हाला 2 मार्क देऊन जाणार आहे. बघा, द रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस. तुम्हाला ॲक्सिसपासून डिस्टन्स मोजायचे कुठपर्यंत? ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी कॅन बी ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड विदाउट चेंजिंग इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. किती सोपं सांगितलं पहा. मी जे सांगितलं तेच आहे, फक्त प्रॉपर वर्ड्स आहे. वर्ड सांगतात की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे डिस्टन्स आहे, अंतर आहे. मग हे डिस्टन्स कुठून मोजायला सुरुवात केली? तर हे डिस्टन्स मोजायला सुरुवात केली फ्रॉम द रिफरन्स ॲक्सिस. ज्या ॲक्सिस भोवती तुम्ही लॅमिना फिरवताय त्या ॲक्सिसपासून तुम्हाला डिस्टन्स मोजायचं आहे. कुठपर्यंत मोजायचं? ॲट विच, त्या पॉईंटपर्यंत मोजायचं ज्या पॉईंटवर त्या लॅमिनाचा टोटल एरिया किंवा त्या बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालं, ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्या पॉईंटला त्या बॉडीचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट होतं असं मी ॲज्युम केलं. त्या पॉईंटपर्यंत मोजायचं. पण मोजताना काळजी काय घ्यायची? विदाऊट चेंजिंग इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया न बदलता त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलायचा नाही, पण एक डिस्टन्स मोजायचं. कुठून मोजायचं? रिफरन्स ॲक्सिसपासून मोजायचं त्या पॉईंटपर्यंत ज्या पॉईंटपाशी बॉडीचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट होतं असं मी ॲज्युम केलं. ओके, विदाऊट चेंजिंग मोमेंट ऑफ इनर्शिया, याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. आता डेफिनेशन बघा, मी पाठ नाही केली, समजून घेतली. तुम्ही पण तेच करायचं, पाठ करायचं नाही. बघा, द रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट द डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन हे दुसरं तिसरं काही नाही, तर एक डिस्टन्स आहे. कुठून मोजायला सुरुवात केली? फ्रॉम द रिफरन्स ॲक्सिस. त्या रिफरन्स ॲक्सिसपासून तुम्हाला हे डिस्टन्स मोजायचं आहे ज्या रिफरन्स ॲक्सिस भोवती तुम्ही लॅमिना फिरवताय. ओके, फ्रॉम द रिफरन्स ॲक्सिस कुठपर्यंत मोजायचं? ॲट पॉईंट व्हेअर, त्या पॉईंटपर्यंत मोजायचं जिथं एंटायर मास ऑफ द बॉडी, बॉडीचं सगळं मास इज ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड, की बॉडीचं सगळं मास त्या एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्या पॉईंटपर्यंत रिफरन्स ॲक्सिसपासून मोजलेलं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. पण हे सगळं करताना काळजी घ्यायची, काय चेंज नाही झालं पाहिजे? विदाऊट चेंजिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. पण त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलायचा नाही, तो बदलू न देता हे डिस्टन्स मोजायचं आहे. ह्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. काय डाऊट आहे? कन्सेप्ट क्लिअर? यश? ओके, मग रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द रिफरन्स ॲक्सिस ॲट द पॉईंट वेअर एंटायर मास ऑफ द बॉडी इज ॲज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड विदाऊट चेंजिंग मोमेंट ऑफ इनर्शिया. याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल के. कॅपिटल के असतो. रेडियस ऑफ गायरेशन इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल के. बरं, आता काही लोक म्हणले सर हे मासच्या जागी मी जर एरिया वापरलं तर चालेल. मग बॉडीच्या जागी काय वर्ड वापरावं लागेल? लॅमिना. एंटायर एरिया ऑफ द लॅमिना असं म्हटलं तरी चालेल, कारण आपण लॅमिना बघतोय, बॉडी नाही बघत आहे. मग एंटायर एरिया ऑफ द लॅमिना, लॅमिनाचा सगळा एरिया ज्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होतो त्या पॉईंटपासून रिफरन्स ॲक्सिसपर्यंतचं जे डिस्टन्स आहे
त्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. घ्या लिहून डेफिनेशन. कोणाला काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर होण्याला फार महत्त्व आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, लिहून घेतला असेल असं मी समजतो. बरं, मग तुम्ही म्हटले सर डेफिनेशन कळाली, कन्सेप्ट कळाला, मग फॉर्म्युला? फॉर्म्युला आहे इकडे बघा, सी इयर. मला सांगा फॉर्म्युला काय आहे बाबा? बघा, रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल के. रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल के. कॅपिटल के ने रेडियस ऑफ गायरेशन डिनोट करतात. फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ I अपॉन m. m आपण मास नाही वापरायचं, आपण एरिया वापरणार आहे. तो इथं ए घ्या, I अपॉन ए. हा फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला. त्याच्या खाली तुम्हाला SI युनिट पण लिहायचं आहे. मला सांगा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? डिस्टन्स आहे. डिस्टन्स आहे म्हणजे त्याचं युनिट काय राहील? mm, सेंटीमीटर, मीटर ॲटसेट्रा. जर पेपरला आलं की डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, तर डेफिनेशन पण लिहायची, हा फॉर्म्युला लिहायचा आणि युनिट पण लिहायचं. मासच्या जागी आपण एरिया वापरतो ना, लॅमिनाला आपण एरिया पकडतोय, मग एरिया घ्यायचा, मास नाही घ्यायचं. मासची गरज नाही आहे. एरिया घेतला काय मास घेतला काय एकच आहे, पण आपल्याला सगळ्या प्रॉब्लेममध्ये एरिया घ्यायचा आहे. एवढा फॉर्म्युला आणि युनिट एवढंच लिहा. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि ए म्हणजे तुमच्या लॅमिनाचा पूर्ण एरिया आहे. समजलं कांचन? बरं, आता काही लोकांना असं प्रश्न विचारतात, जनरली विचारलेलं मी पाहिलं, हा फॉर्म्युला आला कुठून? ज्या पद्धतीने मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तयार करून दाखवला, त्या पद्धतीने हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे पण सांगा. सांगतो, 2 मिनिटाचं काम. इकडे बघा, आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते सांगतोय बरं का. मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला आहे रे बाबा? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? AH². हे बरोबर आहे का? ओके. मला आहे ना हा ए जो आहे, हा ए इकडं मल्टिप्लाय, हा ए इकडं मल्टिप्लाय, तिकडं जाऊन डिवाइड, म्हणजे असं होईल का आय अपॉन ए बरोबर H² होईल ना. पण मला H² नकोय, मला पाहिजे फक्त H. मग मी काय म्हणेल रे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. H² स्क्वेअर रूट काय येतं? H. आणि आय अपॉन ए, आय अपॉन एला काही स्क्वेअर रूट आहे का? नाही. मग स्क्वेअर रूटचं चिन्ह टाकायचं. बरं, तुम्ही म्हणले सर आता Hचा फॉर्म्युला आला, पण लक्षात घ्या ह्या फॉर्म्युल्यात हा जो H आहे ना, त्यालाच म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. मग हा H म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन आहे, म्हणजे H म्हणजेच के. झाला ना फॉर्म्युला तयार. आता बघा कसा फॉर्म्युला तयार झाला. जर यात काय कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, आणि जर नसेल समजत तर तुम्ही विचारू शकता. आणि बघा लिहून घ्या, फार महत्त्वाचं. जर तुम्ही माझ्या नोट्स लिहिताय तर टेक्स्टबुक घेण्याची पण गरज नाही. लिहिलं? लिहा पटपट. चला, आले इथपर्यंत. आता याच्यामध्ये अजून एक छोटा ट्विस्ट येतो. आता याचं युनिट वगैरे तुम्ही पाहिलं, फॉर्म्युला कसा तयार झाला ते पण पाहिलं. ठीक आहे, एटसेट्रा. मी mm, जनरली आपण mm घेतो. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर घेतो. क्वेश्चनमध्ये काय दिलं युनिट त्याच्यावर डिपेंड आहे. आता ऐका, आता जर समजा मला सांगा आता आय किती प्रकारचे होते आठवतं का? आयचे 2 फॉर्म्युले घेतले होते मी. एक फॉर्म्युला कशाचा होता? IXX. आणि एक फॉर्म्युला कशाचा होता? आता जर असं झालं बरं का रे, आता जर इथं जो आय आहे ना, इकडे लक्ष द्या, आता ह्या आयच्या जागेवर जर मी XX वापरला, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जर वापरला IXX, तर के सुद्धा काय येणार? KXX. आणि जर समजा मी त्या ठिकाणी आयच्या जागी वापरला IYY डिवायडेड बाय एरिया, तर के सुद्धा कसा येणार? म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट YY ॲक्सिस आणि रेडियस ऑफ गायरेशन अबाउट XX ॲक्सिस. तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय यूज करता त्यावर डिपेंड आहे. ओके, आय थिंक तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, कारण माझे कन्सेप्ट क्लिअर असतात एकदम.
पण डाऊट येतोय विचारा आणि लिहून घ्या. ओके. चला, तर बाळांनो अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट मी तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगितलं. जर यामध्ये काही डाऊट आला तर नक्की विचारा. आता इथून पुढचे जे लेक्चर आहेत, आता 2 कन्सेप्ट होते नवीन आपल्याला, दोन्ही कन्सेप्ट आपण पाहिले, मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन. इथून पुढचे लेक्चर अजून इम्पॉर्टंट असणार आहे, ज्यामध्ये आपण फॉर्म्युले पाहणार आहे आणि थेरम पाहणार आहे, ज्याच्यावर आपल्याला खूप सारे न्यूमरिकल सॉल्व करायचे. तर नेक्स्ट लेक्चरपासून ॲब्सेंट राहू नका आणि लवकरात लवकर ज्यांनी क्लास जॉईन नाही केला त्यांनी पटपट क्लास जॉईन करा. फार लेट करू नका, कारण पुढील सेमिस्टर फार वाजते. ओके, थांबूयात बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.